अजित पवार आमचेच नेते आहेत. काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही. हे वक्तव्य आहे शरद पवारांचं. त्यातही हे वक्तव्य त्यांनी कुठे केलंय तर बारामतीत. अगोदरच येवला, बीड आणि आता कोल्हापुरात सभा घेणारे शरद पवार बारामतीत सभा का घेत नाहीत असे प्रश्न विचारले जात होते. निमित्त मात्र म्हणून का होईना काल शरद पवारांनी बारामतीत उपस्थितीत लावली आणि तात्काळ दुसऱ्याच दिवशी अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य देखील केलं. शरद पवारांनी अजित पवारांबाबत सॉफ्ट कॉर्नर दाखवण्याचं स्थळ देखील बारामतीच निवडलं. आता यावरूनच नेहमीप्रमाणे अजित पवार शरद पवार एकत्रच आहेत. शरद पवार अजित पवारांना पाठिंबा देतील, शरद पवार एनडीए सोबत जातील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा थोड्याच दिवसांमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदी सरकारला पाठिंबा देतील असं वक्तव्य केलं. पण खरंच असं होईल का? तर नाही, कारण याची शक्यता कमी आहे. या उलट शरद पवार संदिग्धता वाढवून अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देऊन वेगळाच डाव टाकू लागले. शरद पवार अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देऊन नेमकं काय करू पाहतायत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. शरद पवार अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देत आहेत याचं प्रमुख आणि पहिलं कारण म्हणजे बारामती लोकसभेचं गणित. बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या असल्या तरी त्यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे. अजित पवारांच्या बंडापूर्वीपासूनच भाजपने बारामती लोकसभा टॅकल करण्याच्या सगळ्या हालचाली सुरू केल्या. बंडामुळे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे दोन्ही गट सुप्रिया सुळेंच्या विरोधात असतील. भोरमधून काँग्रेसचे थोपटे किती मनापासून काम करतील हा प्रश्न असेल, तर कोंडे देखील ठाकरेंसोबत असल्याने किमान काम करू शकतील. पुरंदरमधून जगताप सोबत असतील पण शिवतारे गट हा विरोधात असेल. दौंडची किमान 2 लाख मतं कुल आणि पवारांमुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधात असतील. खडकवासल्यातनं दोडके यांचा सुप्रिया सुळेंना सपोर्ट असेल पण चाकणकर हा गट त्यांचा अधिकचा विरोध हा सुप्रिया सुळेंना झेलावा लागणार आहे. अर्थात बदललेल्या समीकरणांमुळे सुप्रिया सुळेंची जागा अडचणीत आलेली आहे हे स्पष्टपणे अधोरेखित होतं. आणि अशा वेळी अजित पवारांची भूमिका बारामती लोकसभेसाठी महत्वाची राहील. अजित पवार घरातली सीट पाडणार नाहीत असं बोललं जात असलं तरी केंद्रात येणारा आदेश अजित पवारांच्या अस्तित्वावर आला तर अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात काम हे करावंच लागणार आहे. राज्यभरात एक नाही आणि बारामतीत एक नाही असं करून ना भाजपला चालणार आहे ना अजित पवारांना परवडणार आहे. अर्थात बारामती लोकसभा अजित पवारांनी सिरियस घेतली तर सुप्रिया सुळेंना फटका बसू शकतो. अशा वेळी बारामतीत अजित पवारांचं अस्तित्व मान्य करून शरद पवार एक प्रकारे अजित पवार गट बारामतीत आपल्या सोबतच राहील असं गणित जमवू पाहतायत. लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजितदादा ही घोषणा बारामतीकरांच्या मनात रुजवायची असेल, सुप्रिया सुळेंचं लोकसभेतली त्यांची वाटचाल सोपी करायची असेल तर अजित पवारांना शरद पवारांनी सॉफ्ट कॉर्नर देणं अत्यंत महत्वाचं ठरतं. अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यामागचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे अजित पवारांच्या बंडाची नैतिकता घालवणं. कोणत्याही बंडाला एक नैतिकता लागते. अजित पवारांच्या बंडामागची नैतिकता होती ती म्हणजे अजित पवारांना डावललं जाणं. आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, यात आमची काय चूक असं म्हणत अजित पवारांनी ही नैतिकतेची लाईन अधोरेखित सुद्धा केलेली. पक्षातनं अजित पवारांना डावलणं हे महत्वाचं कारण अजित पवारांनी एस्टॅब्लिश केलेलं. यासोबतच शरद पवारांनीच किती वेळा आपले निर्णय बदलले हे सांगत पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पवारांना अजित पवारांकडून होणाऱ्या आगामी सभांमध्ये नेमकी हीच लाईन नकोय. अजित पवारांनी शरद पवारांच्या भूमिकांबाबत बोलायला सुरुवात केली तर शरद पवार मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतात. मग अशा वेळी अजित पवारांची संभाव्य टीका बोथट करण्यासाठी अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देण्याची रणनीती पवार आखताना दिसतात. उद्या अजित पवारांच्या सभा झाल्या तर पवारांनी टीका न केल्यानं अजित पवारांना सुद्धा तितक्या तीव्रतेने प्रत्युत्तर देता येणार नाही. आणि जरी अजित पवारांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली तरी देखील शरद पवार हे अजित पवारांवर टीका करत नाहीत पण अजित पवार शरद पवारांवर टीका करतात. हे परसेप्शन लोकांमध्ये गेल्याने आपोआप अजित पवार विलन ठरताना दिसून येतील. अर्थात अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देऊन एक प्रकारे त्यांच्या मागची नैतिकता घालवण्याचं कामच शरद पवार करताना दिसतायत. अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे अजित पवारांबाबतची संदिग्धता वाढवणं. भाजप सोबत गेलेल्या अजित पवार गटाला नेमकं कोणाचं मतदान अपेक्षित आहे तर ते पूर्वापार असणाऱ्या राष्ट्रवादीचं प्लस भाजपचं. जागा वाटपात ज्या काही जागा येतील त्या जागेवर असणाऱ्या अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादीचं पूर्वीचं मतदान प्लस नव्याने सोबत असलेल्या भाजपचं मतदान असं बेरजेचं राजकारण अपेक्षित असणार आहे.
मग अशा वेळी शरद पवारांच्या समोर आपलं पूर्वापार मतदान टिकवणं आणि नव्याने येणारं भाजपचं मतदान अजित पवार गटाला मिळू न देणं ही दोन धोरणं असणार आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य केल्याने भाजपच्या मतदारांमध्ये अजितदादांबाबत संदिग्धता वाढू शकते. या वाढलेल्या संदिग्धतेमुळे अजित पवार गटामागे भाजपचे मतदार उभा राहतीलच हे ठामपणे सांगता येऊ शकत नाही. स्वतःभोवती भावनिक वातावरण निर्मिती करून पूर्वापार मतदान टिकवणं आणि पवार विरोधाचं मतदान अजित पवार गटाला मिळणार नाही याची तरतूद करणं, या दोन्ही खेळी शरद पवार अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देऊन खेळताना दिसतात. अर्थात असं झालं तरच अजित पवार गट माघारी फिरू शकतो अथवा आगामी निवडणुकांमध्ये बॅकफूटवरती फेकला जाऊ शकतो. अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यामागचं चौथं कारण सांगता येतं ते म्हणजे पवारांची भविष्यातली संधी. या सगळ्या खेळा करूनही पवारांना अंतिम एक खेळी आपल्याकडे ठेवायची आणि ती म्हणजे दोन्ही गटांमध्ये द्वेष निर्माण होऊ न देण्याची. असं केलं तर आज नाही पण निवडणुकानंतर शरद पवार गट अजित पवार गटासोबत जाऊ शकतो. शरद पवार जसे यशवंतरावांच्या तालमीत घडले तसेच ते वसंतदादांचं राजकारण पाहत मोठे झाले. वसंतदादांनी आपल्या अंतिम क्षणी आपल्या गटाला पवार गटाचा विरोध न करण्याचा सल्ला दिला होता. पवार विरोध ठेवून आपला गट आपल्या पश्चात राहिला तर तो संपून जाईल याची जाणीव वसंतदादांना होती. विजयसिंह मोहिते पाटलांसारखे वसंतदादा गटाचे नेते याच कारणांमुळे पुढे पवारांच्या जवळ गेले आणि पवार गटाचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. शरद पवारांना सुद्धा आपल्या पक्षातलं राजकारण हे वसंतदादांप्रमाणेच अपेक्षित असणार आहे. आपल्या पक्षामध्ये अजित पवार विरोध आणि द्वेष हा पवार गटाने कायम ठेवला तर सोबतच्या नेत्यांचं भविष्य शरद पवारांना अंधकारमय वाटू शकतं. त्यातनंच दोन्ही गटात किमान द्वेष निर्माण होणार नाही याची जाणीव शरद पवार ठेवताना दिसून येत आहेत. मात्र असं असलं तरी देखील पवारांनी विरोध मात्र कायम ठेवलाय. थोडक्यात काय तर तुटावं इतकं ताणायचं नाही हे धोरण शरद पवारांनी स्वीकारलेलं दिसतंय. आता सगळ्यात शेवटचं आणि पाचवं कारण सांगता येतं ते म्हणजे अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देऊन शरद पवार अजित पवार गटामध्ये फुटीची बीजं रोवतायत. बारामतीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना पास दिला तर सगळ्यात जास्त अस्वस्थता कुठे वाढेल तर ती अजित पवार गटात. छगन भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल असे नेते अजित पवार गटाचे नाहीत याची जाणीव शरद पवारांना चांगलीच आहे. अशा वेळी अजित पवारांचे आगामी निर्णयच या नेत्यांना अजित पवारांसोबत बांधताना दिसून येऊ शकतात. शरद पवारांनी अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर दिला आणि त्याच वेळी भुजबळांसह पटेल, वळसे पाटील अशा नेत्यांना टार्गेट केलं तर हे नेते आक्रमक होऊ शकतात. अशा वेळी या नेत्यांना आक्रमक होऊ नका हे सांगायची वेळ अजित पवारांवर येईल. पवारांचं अशा प्रकारचं धोरण म्हणजे अजित पवार गटात पेरण्यात येणारी फुटीची बीजं म्हणून पाहता येतात. ज्या नेत्यांनी इतकी वर्ष आपल्यासोबत काम केलंय त्यांच्या मानसिकतेचा अंदाज हा नक्कीच शरद पवारांना आहे आणि त्यातनं शरद पवार जाणून बुजून अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देत आहेत असं चित्र दिसतंय. अर्थात पवारांची ही खेळी वर्कआउट होईल का की उलटी पवारांची संदिग्धता वाढत राहील हे पाहणं पुढच्या काळात गरजेचं असणार आहे. तुर्तास तरी अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देऊन शरद पवार स्वहिताचंच राजकारण करतायत असं म्हणायला पुरेसा स्कोप राहतो. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जात आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.